हॅलो स्टुडंट्स, आता आजपासून आपण सिलॅबसला स्टार्ट करतो आहे. सिलॅबसमध्ये पहिलं युनिट जे आहे आपलं ग्रॅव्हिटेशन आणि केपलर्स लॉवर डिपेंड आहे. सो त्याच्यातला पहिला पार्ट जो आहे तो आपण आता सुरू करणार आहोत, जो आहे केपलर्स लॉज. केपलर्स लॉज 10th स्टँडर्डमध्ये पण झाले आहे, 11th-12thमध्ये पण झालेले आहेत आणि आता BScमध्ये पण तुम्हाला केपलर्स लॉज स्टडी करायला दिलेले आहेत. याच्यामध्ये केपलर्स लॉज सेकंड आणि थर्डचं काय म्हणतात तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, डेरिवेशन करायला दिलेलं आहे आणि फर्स्ट लॉचं फक्त स्टेटमेंट दिलेलं आहे. सो आज आपण फक्त सगळे याचे स्टेटमेंट्स बघून घेऊ. सो स्टेटमेंट्सवरून आपल्या लक्षात येईल की केपलरचे 3 लॉज कोणते होते. तर केपलरने 3 लॉ दिले. कशासाठी दिले होते की जर सन आहे आणि सनभोवती आपले प्लॅनेट्स फिरतात आहे, यू नो दॅट सनभोवती आपले सगळे प्लॅनेट्स फिरतात आहेत, तर ते कसे फिरतात आहेत, त्याच्यामध्ये ते किती एरिया कवर करतात आहे, त्यांची स्पीड कशी असते, हे सगळं त्यांनी केपलरनी सांगितलं होतं. सो केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असं म्हटलं तरी चालेल किंवा केपलर्स लॉज म्हटलं तरी चालेल. केपलरचा पहिला लॉ काय सांगतो, लॉ ऑफ इलेप्टिकल ऑर्बिट आहे. त्या केपलरच्या लॉचं नाव काय आहे, लॉ ऑफ इलेप्टिकल ऑर्बिट्स. ऑल द प्लॅनेट्स मूव्ह इन द इलेप्टिकल ऑर्बिट विथ द सन इज ॲट द वन ऑफ द फोसाय किंवा फोकाय. म्हणजे काय, आता हा जो आपला सन आहे, लेट अस सी दिस डायग्राम. या डायग्राम मध्ये काय मी इथे सन दाखवलाय. ओके, आता हा सन आहे आणि सन भोवती फिरणारे जे प्लॅनेट्स आहे ते कसे फिरतात आहे, इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात आहे. ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत नाही आहे. जेव्हा ओव्हल शेप असतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, इलेप्टिकल ऑर्बिट म्हणतो. ओके, आणि हा एक इथे मी प्लॅनेट दाखवलेला आहे. सो सन जर एखाद्या फोकायवर असेल, आता फोकाय म्हणजे काय, ही काय झाली मेजर ॲक्सिस. का बरं, कारण याच्यामध्ये डिस्टन्स जास्त आहे, याच्यामध्ये डिस्टन्स जास्त आहे. सो एम एन ही जी काय झाली, ही झाली मेजर ॲक्सिस. आणि पी क्यू आर एस ह्या काय झाल्या, मायनर ॲक्सिस झाल्या. त्याच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते कमी आहे. सो आता सनला या इलेप्सला 2 फोकाय असतील, एक इथे आणि एक इथे. सनची पोझिशन कुठे असेल, वन ऑफ दी फोकाय और फोसाय, FOCI. कोणी याला फोकाय म्हणतं, कोणी फोसाय म्हणतं, कोणी फोसी म्हणतं. ओके, सो इट विल डिपेंड्स ऑन युअर प्रोनाउन्सिएशन. सो केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतो, केपलरचा फर्स्ट लॉ सांगतो की आपला जो सन आहे तो ॲट दी वन ऑफ दी फोकाय आहे. कशाच्या, इलेप्सच्या. आणि कोणता इलिप्स, जो आपले प्लॅनेट्स त्याच्या भोवती रिव्हॉल्व होतात आहे, ते कोणत्या शेपमध्ये रिव्हॉल्व होतात आहे, तर ते ॲज अ इलिप्समध्ये रिव्हॉल्व होतात आहे. सो आपलं इक्वेशन काय झालं, आपलं स्टेटमेंट काय झालं, ऑल द प्लॅनेट्स मूव्ह इन अ इलेप्टिकल ऑर्बिट विथ द सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. झालं, पहिलं स्टेटमेंट झालं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आता दुसरा लॉ. हा झाला पहिला लॉ, हा झाला सेकंड लॉ. लॉ ऑफ एरियाज. लॉ ऑफ एरियाज काय सांगतो आपल्याला, आता आपण काय सांगितलं, तो एका सन जो आहे तो एका फोकायवर आहे. एका फोकायवर जर आहे, लेट अस सी दिस डायग्राम. या डायग्राममध्ये तो जर एका फोकायवर आहे, तर मग आता तो काय सांगतो, आपला लॉ सांगतो की द स्पीड ऑफ द प्लॅनेट्स अलॉंग इट्स ऑर्बिटल varies in such a way that the radius vector drawn from sun to planet swept out equal area in equal interval of time. हा एक इथे मी रेडियस काढला. ओके, हा इथे एक काढला. मग याचा जो एरिया असेल, हा एरिया जो इथे कव्हर केलेला आहे, दॅट विल बी इक्वल टू दॅट एरिया, जर या दोघांमधला टाइम सेम असेल तर. म्हणून आपलं स्टेटमेंट काय होईल, द रेडियस वेक्टर ड्रॉन फ्रॉम सन टू प्लॅनेट
द रेडियस वेक्टर ड्रॉन फ्रॉम सन टू प्लॅनेट स्वेप्ट आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. या दोघांमधला टाइम कसा असेल, सेम असेल, जर या दोघांमधला एरिया सुद्धा सेम असेल तर. ओके, सो दॅट इज आवर सेकंड लॉ. सेकंड लॉ लक्षात आला आपल्या. हा काय आहे, इथे आहे सन आणि ही आहे प्लॅनेट्सची मोशन. सो इथून एवढं डिस्टन्स याला कव्हर करायला जितका वेळ लागेल तितकंच इथून इतकं डिस्टन्स कव्हर करायला वेळ लागेल आणि दॅट्स वाय त्यांचा एरिया सुद्धा काय असेल, सेम असेल. झालं, दॅट वॉज द सेकंड. आता थर्ड बघू. थर्ड स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला, द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ एनी प्लॅनेट अबाउट द सन. आता इथे काय घेतलं आहे मी, टीचा स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड. कशाचा, द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ द प्लॅनेट अबाउट द सन इज प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ प्लॅनेट मीन्स डिस्टन्स फ्रॉम सन टू द सेमी मेजर ॲक्सिस ऑफ द इलेप्टिकल ऑर्बिट. आता ही आर जी काय घेतली आहे मी, ही काय आहे, सेमी मेजर ॲक्सिस ऑफ द इलेप्टिकल ऑर्बिट. ही सेमी मेजर ॲक्सिस वरच्या डायग्राममध्ये मी दाखवलेली आहे. सो टीचा स्क्वेअर जो असेल तो डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आरचा क्यूब असेल. आर काय आहे, इट इज द डिस्टन्स बिटवीन सन टू सेमी मेजर ॲक्सिस. ओके, सन पासूनचं सेमी मेजर ॲक्सिसचं जे टोटल डिस्टन्स असेल त्याला तो डिरेक्टली प्रोपोर्शनल असेल. हे झालं आपलं थर्ड स्टेटमेंट. आय रिपीट द थर्ड स्टेटमेंट. द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ एनी प्लॅनेट अबाउट द सन इज प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ प्लॅनेट मीन्स डिस्टन्स फ्रॉम सन दॅट इज सेमी मेजर ॲक्सिस ऑफ ॲन इलेप्टिकल ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. आता हे जे याची ती 3 स्टेटमेंट्स मी तुम्हाला सांगितले आहे, ती 3 स्टेटमेंट्स तुम्हाला लर्न करावे लागतील. एक्झाम्समध्ये एक तर सगळ्या स्टेटमेंट्स तुम्हाला विचारू शकतात किंवा याचे जे डेरिवेशन्स आहे ते डेरिवेशन्स तुम्हाला विचारू शकतात. ओके, सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आजचं इतकं क्लिअर झालं. 3 केपलरचे लॉ. पहिला लॉ, लॉ ऑफ ऑर्बिट, काय सांगतो की आपले प्लॅनेट जे आहे ते सनभोवती इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. सेकंड लॉ, लॉ ऑफ एरियाज, तो काय सांगतो, स्वेप्ट आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, रेडियस वेक्टर ड्रॉन फ्रॉम सन टू प्लॅनेट. ओके, दॅट वॉज द सेकंड लॉ. अँड थर्ड लॉ काय सांगतो आपला, थर्ड लॉ सांगतो की टीचा स्क्वेअर म्हणजे टाइमचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आरचा क्यूब दॅट इज द डिस्टन्स बिटवीन sun and semi major axis. Okay, clear? If you have any doubt you can ask me. Okay.